नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युचर प्रो एज्युकेशन या युट्यूब चॅनल मध्ये मी निनाद माने तुमचं स्वागत करतो। बघा, शिक्षक भरती असेल किंवा सरळ सेवा असेल याच्यासाठी आपली एक फ्री लेक्चर सिरीज आपण सुरू केलेली आहे। त्याचा आज पुढचा भाग आपण बघणार आहोत, ज्याचं नाव आहे रेशो अँड प्रपोर्शन, गुणोत्तर आणि प्रमाण। गुणोत्तर आणि प्रमाण बघा काय, गुणोत्तर आणि प्रमाण। तर गुणोत्तर आणि प्रमाण म्हणजे काय, तर आता एक्झाम्पल साठी आपण घेऊया, ठीक आहे। 2/3 याला एका वेगळ्या भाषेत सुद्धा तुम्ही लिहू शकता 2:3, म्हणजे दोन संख्या आहेत, दोन संख्या आहेत, ठीक आहे। दोन संख्या, एक संख्या दुसऱ्या संख्येच्या काय आहे, 2/3 आहे, असं जर का आपण म्हटलं तर एक संख्या, मी त्या एक संख्येला ए म्हटलं, ए ही दुसऱ्या संख्येच्या किती आहे, 2/3, म्हणजे बी ला जर का मी इकडे घेतलं तर a/b किती आले, 2/3, म्हणजे मी बी ला 3 म्हणू शकतो आणि ए ला 2 म्हणू शकतो। आणि हे एका वेगळ्या भाषेत आपण असं लिहू शकतो, ए च बी बरोबर जर का मी गुणोत्तर घेतलं, याला गुणोत्तर म्हणायचं, तर ते आलं 2/3। याचा अर्थ ए च जे उत्तर असणार ते 2च्या पटीत असणार आणि बी च जे उत्तर असणार ते 3च्या पटीत असणार। म्हणजे ए च उत्तर 2 नसणार, बी च उत्तर 3 नसणार, पण नक्कीच ए च उत्तर 2च्या पटीत म्हणजे 2x मानलं तरी चालेल, आणि बी च उत्तर 3च्या पटीत म्हणजे 3x मानलं तरी चालेल। आता पुढे जाऊन या संख्यांची बेरीज, समजा तुम्हाला म्हटलं 50, त्या संख्यांची बेरीज आपल्याला दिलेली आहे, किती, 25। तर संख्या शोधा। आता a अधिक b म्हणजेच काय, 2x अधिक 3x बरोबर किती, 5x, आणि ते 5x तुम्हाला 25 दिलेला आहे। तर x बरोबर किती, 5, x बरोबर 5, तर a बरोबर किती आहे, 2x, म्हणजे 2 गुणिले 5 किती, 10, b म्हणजे 3x, म्हणजे 3 गुणिले 5 बरोबर 15। तर एक संख्या 10 आहे तर दुसरी संख्या 15 आहे, असं आपल्याला म्हणता येईल। लक्षात घ्या, गुणोत्तर आणि प्रमाण हे तुम्हाला जर फ्रॅक्शनच्या स्वरूपात हे जे मांडलेलं आहे ते गुणोत्तर स्वरूपात असं मांडलं जाणार। लक्षात घ्या, याला काय म्हणतो आपण, गुणोत्तर, म्हणजे ए च बरोबर असलेलं गुणोत्तर, ए च बी बरोबर असलेलं गुणोत्तर, ए इज टू बी, एस बी किती आहे, 2/3, किती आहे, 2/3, म्हणजे ए म्हणजे 2 नाही पण 2च्या मल्टिपल मध्ये आहे। कदाचित 2 ही असू शकतं, पण 2च्या मल्टिपल मध्ये, ठीक आहे। 3, बी म्हणजे 3 किंवा 3च्या मल्टिपल मध्ये आहे। आता बघा, कधी कधी तुम्हाला काय केलं जातं, बघा कधी कधी तुम्हाला ए च बी बरोबर गुणोत्तर दिलं जातं, ए च बी बरोबर गुणोत्तर 2/3 आणि बी च सी बरोबर गुणोत्तर आहे 4/7, ठीक आहे। तर आता ए म्हणजे काय रे, 2, बी म्हणजे काय, 3, तर एकदा बी ला तुम्ही 3 म्हटलात आणि पुढच्याच क्षणाला तुम्ही बी ला 4 म्हटला, लक्षात घ्या, म्हणजे बी तोच आहे, पण एकदा तुम्ही ए च्या बरोबर कंपेअर केलं तर तो 3 येतोय आणि सी बरोबर कंपॅरिझन घेतलं तर 4 येतोय। याचा अर्थ तुम्हाला बी ला 1 काही तर मानलं तर तुमचं कंपॅरिझन ए बरोबर बी
ए बरोबर ए च बी बरोबर होईल, तसंच बी च सी बरोबर होईल आणि तुम्हाला ए आणि सी चं रिलेशन पण मिळून जाईल. मग हे जे गुणोत्तर आहे हे काय म्हणतो आपण, कंटिन्युअस करून घेणं. कंटिन्युअस करून घेणं म्हणजे हे जे तुटलेला भाग आहे बघा, इथं 3 आहे आणि इथं 4 आहे, जो पडलेला गॅप आहे तो व्यवस्थित आपल्याला करायचा असेल तर एस बी सी असं तुम्हाला गुणोत्तर घ्यायला पाहिजे. याच्यात 3 मेथड आहेत. कसं, पहिली मेथड तुम्ही 2:3 आहे तसं लिहा, त्याच्या खाली 4:7 लिहा आणि हे बघा उलटा एन मेथड, उलटा एन मेथड वापरा. काय आलं, याचा गुणाकार घ्या 4 दोन्ही 8, याचा गुणाकार घ्या 4 त्रिक 12, याचा गुणाकार घ्या 7 त्रिक 21, 7 त्रिक 21. तर ए च बी बरोबर एस बी सी काय मिळालं आपल्याला, 8 12 21. कळलं, ही उलटा एन मेथड. ठीक आहे, याने याला मल्टिप्लाय करायचं, याने याला. ठीक आहे, दुसरी पद्धत काय आहे हे बघा. दुसरी पद्धत आहे की ए बी सी असंच ठेवा. ए बी च्या खाली ए बी लिहा 2:3, बीसी च्या खाली बीसी लिहा 4:7 पुढच्या ओळीला आणि याच्या जागा त्याच्या शेजाऱ्याने भरून घ्या. इथं किती आहे, इथं रिकामी जागा आहे, त्याचा शेजारी कोण, त्याचा शेजारी 3, याचा शेजारी इथं कोण 4. आता याचा गुणाकार घ्या 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12 आणि 7 त्रिक 21. तुम्ही असंही करू शकता. आलंय का लक्षात बघा, म्हणजे रेशो कंटिन्यू झाले. आता मला ए आणि सी मधलं रिलेशन शोधता येईल. मला ए आणि बी मधलं रिलेशन माहिती होतं, मला बी आणि सी मधलं रिलेशन माहिती होतं, मला ए आणि सी मधलं रिलेशन माहिती नव्हतं. जसे मी रेशो कंटिन्यू केले, रेशो जे डिसकंटिन्यू होते ते रेशो कंटिन्यू केले, तर मला कुणाचं गुणोत्तर लक्षात येईल, बी आणि सी च सॉरी ए आणि सी चं गुणोत्तर पण लक्षात येईल. म्हणजे त्यांच्यामधलं रिलेशन मला लक्षात येईल. उद्या जाऊन जर का असं म्हटले ते की ए आणि सी ची बेरीज 29 आहे, ए आणि बी ची बेरीज 29 आहे. आता मला सांगा, इथं ए आणि आपण ए आणि बी ची बेरीज 58 आहे, तर ए आणि सी ची बेरीज, ए आणि सी म्हटलोय ना आपण, ए आणि सी ची बेरीज 58 आहे असं जर का म्हटलं आणि तुम्हाला बी शोधायला लावला, काय शोधायला लावला, बी, तर लक्षात घ्या इथं काय आहे, ए किती आहे 8, सी किती आहे 21, या दोघांची बेरीज किती 29 एक्स. तर या दोघांची बेरीज तुम्ही दिलेल्या बेरीज बरोबर कंपेअर करा. दिलेली बेरीज किती आहे 58, म्हणजे एक्स बरोबर 2 आले. मग तुम्ही ए ला बी ला किती म्हणता 12x म्हणता, बी बरोबर 12x, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू जर का 2 टाकली तर बी मला मिळून जाईल 12 दोन्ही 24. अशा पद्धतीनं आपल्याला दिलेली कुठलीही माहिती काढता येते जर का आपल्याला रेशो कंटिन्यू झाले एकदा की कुणाचंही रिलेशन तुम्हाला कुणाबरोबरही मांडता येतं. लक्षात घ्या, त्यांनी जर का गुणोत्तरामध्ये जर का त्यांनी बेरीज दिली तर आपण पण बेरीज घ्यायची, त्यांनी भागाकार दिला आपण भागाकार घ्यायचा, त्यांनी गुणाकार म्हटले आपण पण गुणाकार घ्यायचा. ते जे सांगतील त्या पद्धतीनं आपण पुढे जायचंय. लक्षात घ्या. आता बघा, हे जर का तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचं असेल तर काढून घ्या. ठीक आहे, इथे एकच लक्षात ठेवायचं, इतर रिकामी जागा होती, इतर रिकामी जागा होती, याची रिकामी जागा यानं 3 न आणि इथली रिकामी जागा 4 न भरून घेतली आणि मी गुणाकार केला. मला ए आणि बी, ए बी सी सरळ काय झाला, कंटिन्यू झाला. बरोबर. चला आता बघा, समजा मला 4 गुणोत्तर असते असे, ए च बी बरोबर गुणोत्तर असतं समजा दिलेलं 1:2. ठीक आहे, बी च सी बरोबर गुणोत्तर घेतलं, बी च सी बरोबर गुणोत्तर घेतलं 3:2. ठीक आहे, आणि सी च डी बरोबर गुणोत्तर घेतलं 1:3 आणि तुम्हाला ए च डी बरोबर गुणोत्तर विचारलं, ए च डी बरोबर गुणोत्तर विचारलं. आता अशा केस मध्ये लिहा कसं मागाच्या सारखं,
एस बी सी डी बरोबर. एबीच्या खाली एबीचं गुणोत्तर लिहा एकास 2 बरोबर. बीसीच्या खाली बीसी दुसऱ्या ओळीला बीसीचं गुणोत्तर 3 2 आणि सीडीचं गुणोत्तर सीडी बरोबर 1 3. आता लक्षात घ्या याच्या इथं इथं रिकामी जागा 2 दिसतायत त्या रिकाम्या जागी याचा शेजाऱ्यांना जागा भरून घ्या. इथं काय आले याचा शेजारी 2 याचा शेजारी 3 याचा शेजारी 1 1. आता बघा करूया गुणाकार. हा 1 गुणिले 3 3 3 एक्के 3 3 एक्के 3 3 दोन्ही 6 3 दोन्ही 6 बे दोन्ही 4 बे दोन्ही 4 4 त्रिक 12 4 त्रिक 12. हे असं झालं प्रमाण. ते तुम्हाला ए आणि डी चं गुणोत्तर विचारले. ए आणि डी चं गुणोत्तर काय आलं रे 3/12. पण 3/12 तुम्हाला ऑप्शन मध्ये दिसणार नाही कारण इथं भाग जातोय. किती आलं 1/4. किती आलं 1/4. लक्षात ठेवा रेशो म्हणजे गुणोत्तर म्हणजे काय एक सिम्पलेस्ट फॉर्म असणार आहे. कशाचा कुठल्याही भागाकाराचा एक सिम्पलेस्ट फॉर्म असणार गुणोत्तर. लक्षात ठेवा एकास समजा असं असेल 2 4 6 8 असेल तर इथं सगळ्यांमध्ये कॉमन 2 आहे. मग मी बे के बे इथं बे दोन्ही 4 इथं बे त्रिक 6 आणि बे चौक 8 अशा पद्धतीनं हे कट करून हे याच्या बदल्यात हे लिहू शकतो. हे जे गुणोत्तर आहे हे सेम आहे या गुणोत्तराबरोबर. लक्षात घ्या या गुणोत्तराबरोबर सेम टू सेम आहे. आलंय का लक्षात. ठीक आहे तर हे अशा पद्धतीनं आपण काढू शकतो. लक्षात आलं. फक्त शेजारी जागा भरून घ्यायच्या आणि गुणाकार करायचा. तुम्हाला ए बी सी डी. आता या सगळ्यांचं रिलेशन एकमेकांमधलं ए च बी बरोबर बी च सी बरोबर सी च डी बरोबर नव्हे ए च सी बरोबर बी च डी बरोबर ए च डी बरोबर म्हणजे सगळे रिलेशन्स आपल्याला आपल्या समोर आहेत. आता त्यांनी काहीही दिलं तर हे आपण चांगल्या पद्धतीनं मांडू शकतो. ठीक आहे चला आता शेवटचा मुद्दा याच्यातला की प्रोपोर्शनल म्हणजे आता एस बी सी आपल्याला दिलेला आहे 2 3 एक्स समजा 2 3 एक्स. तर तुम्हाला एक्स व्हॅल्यू काढायला लावली. कशाची व्हॅल्यू काढायला लावली एक्स ची. हे म्हणजे काय म्हणतो आपण हा थर्ड प्रोपोर्शनल तुम्हाला काढायला लावला. प्रश्न कसा असतो तो प्रश्न सांगतो. ठीक आहे 2 3 एक्स हे प्रमाणात आहेत. हे प्रमाणात आहेत. हे प्रमाणात आहेत प्रमाणात आहेत. आणि ठीक आहे तिसरा प्रमाण हे तिसरं पद काढा. तिसरे पद काढा म्हणजे कशाचं उत्तर काढायचं तुम्हाला एक्स चं उत्तर काढायचंय. तर लक्षात ठेवा 2 3 आणि एक्स हे जर का प्रमाणात असतील तर याचा अर्थ असा होतो 2/3 बरोबर 3/x. हे बघा ए बी सी जर का प्रपोर्शनल असतील प्रमाणात असतील तर लक्षात ठेवायचं A/B बरोबर B/C याचा अर्थ होतो. 3 गोष्टी जर का प्रमाणात असतील तर त्याचा अर्थ असा होतो. मग याला काय करा तिरकस गुणाकार करा 2x आणि 3 त्रिक 9. x बरोबर किती आले 9/2 म्हणजे 4.5 म्हणजे 4.5. आणि समजा जर का 2 3 5 आणि x हे प्रमाणात आहेत. हे प्रमाणात आहेत तर x ची व्हॅल्यू काढा. तर x ची व्हॅल्यू काढा असं म्हटले. तर लक्षात ठेवायचं पहिले 2 म्हणजे 2/3 बरोबर दुसरे 2 5/x अशा पद्धतीने मांडायचे. हे चला तिरकस गुणाकार 2x बरोबर किती आले 5 त्रिक 15. x बरोबर आले 15/2 म्हणजे x बरोबर आले 7.5. x बरोबर आले 7.5. एकदा समजतंय का सांगा. समजत असेल तर प्लीज व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब करा
कारण आम्ही जे कष्ट घेतोय तुमच्यासाठी ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्हाला सबस्क्राईब करायला कुठलेही पैसे नाहीयेत. प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला एक मोटिवेशन भेटतं व्हिडिओ बनवण्यासाठी. ओके, चला. चला पुढे बघूया. मग आता याच्यावरचे प्रश्न बघूया आपण. बघा, एका रकमेचे वाटप ABCD यांच्यात 5 2 4 3 या प्रमाणात करायचे आहे. जर C ला D पेक्षा 1000 रुपये जास्त मिळाले तर B चा हिस्सा किती असेल? एक गोष्ट की इथं A, B, C आणि D यांचं जे गुणोत्तर आहे एकमेकांच्या मध्ये, त्यांनी काय म्हटलंय, C ला D पेक्षा 1000 रुपये जास्त मिळाले. इथं C आणि D म्हणजे इथं जरा बघता कितीचा फरक आहे? 1 चा फरक दिसतोय. या 1 ला ते म्हणतात 1000. का तर लक्षात घ्या, इथं 4 3 आहे म्हणजे C ला ते 4 म्हणतात तर D ला 3 म्हणतात. 3 आणि 4 मध्ये कितीचा फरक आहे? तर 1 चा फरक आहे. तर रेशो मध्ये जो असणारा 1 चा फरक आहे तो ऍक्च्युअल मध्ये कितीचा फरक आहे? 1000 चा फरक आहे. म्हणजे 1 म्हणजे 1000. तर तुम्हाला विचारलंय B चा हिस्सा किती? तर B चा हिस्सा 2 आहे. 1 म्हणजे 1000 म्हणजे 2 म्हणजे 2000. सिंपल. ऑप्शन सी. कळलं का? बघा, कळलं का? मी कुठंही याला म्हणजे सोडवायचं वगैरे काही म्हणत नाही, अजिबात ते करू नका, काहीही गरज नाही. रेशो दिलाय ना त्यांनी क्लिअर करून. हा, कधी कधी ते रेशो फोडून देतात. A चं प्रमाण B बरोबर देतात, B चं C बरोबर देतात, C चं D बरोबर देतात आणि मग तुम्हाला ते शोधायला लागतं. तर आता तसं नाही, आता त्यांनी रेशो बनवून दिलाय आयता. फक्त C आणि D मध्ये 1 चा फरक आहे. लक्षात ठेवा, 1 चा फरक. रेशो मध्ये असलेला जो 1 चा फरक आहे तो रुपयांमध्ये 1000 चा फरक आहे. मग रेशो मध्ये जे ज्याला आपण 2 म्हणतोय ते किती असेल रे? 2000. एवढं हे सिंपल आहे. ठीक आहे. वेळेची कमतरता असते, लक्षात ठेवा, आपल्याकडे भरपूर. त्यामुळे आपण जेवढं जमेल तेवढं ते थोडस ट्रिक मेथडनी, फास्ट मेथडनी सॉल्व्ह करायचंय. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आहे? शाळेतील गणित, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्राच्या जागांचे प्रमाण 5 7 8 असे आहे. या जागा अनुक्रमे 40%, 50% आणि 75% प्रस्ताव आहे. वाढवलेल्या किंवा वाढलेल्या जागांचे प्रमाण काय असेल? वाढलेल्या जागांचे प्रमाण काय असेल असं त्यांचं म्हणणं आहे. बर, आता मूळचा रेशो काय आहे? 5 7 आणि किती? 8 आहे. लक्षात घ्या, 5 7 आणि 8 आहे. पहिली गोष्ट ही तुम्ही लक्षात घ्या की पहिला म्हणजे गणिताचे कितीने वाढवलेले? 40% वाढवायचा प्रस्ताव आहे. आता 40% वाढवायचं म्हणजे 140 भागिले 100. आपण पर्सेंटेज शिकताना हे शिकलेलो आहे, बरोबर? पर्सेंटेज जर का ते व्हिडिओ बघितलं नसेल तर जाऊन ते व्हिडिओ बघा, म्हणजे ते 40%ची वाढ कशी करायची असते ते तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. 50% वाढवलं, 50% वाढवलं म्हणजे 150 भागिले 100. आणि नंतर कितीने वाढवलं? 75% वाढवलं म्हणजे 175 भागिले 100. बरोबर? म्हणजे हे गणित, हे काय? गणित, हे भौतिकशास्त्र आणि हे जीवशास्त्र असं हे प्रमाण झालं, वाढवून हे झालं. बरं, इथं लक्षात ठेवा, मी आता एवढंच सांगितलं 2 4 6 8 असं होतं. सगळीकडे कॉमन काय आहे? 2 आहे. तर बे के बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8. सगळीकडचा मी कट करू शकतो. लक्षात घ्या, सगळीकडचा मी कट करू शकतो. तसंच इथं सगळीकडे कॉमन किती आहे? किती आहे? 100. तर डिनॉमिनेटरचा 100 सगळीकडचा कट झाला. बरोबर? त्यानंतर इथं 5 न सगळीकडे भाग जातोय. 5 एक्के 5, 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10, नाही 5 त्रिक
5 त्रिक 15 उरले 2 5 25. आता कितीनं भाग जातोय? अजूनही 5 न भाग जातोय. हा 5 एके नाही 5 दोन्ही 10 उरले 4 पंचाहत्तर 40. ठीक आहे. त्यानंतर 7 गुणुले 5 सक्क 30 5 सक्क 30 आणि इथं 8 गुणुले 5 सत्त 35. ओके. इथं 5 सक्क 30 5 सत्त 35 बरोबर. मग हे किती आलं बघा. अजून कशाने भाग जातोय? अजून 2 न भाग जातोय. अजून 2 न भाग जातोय. इथं आलं 14 इथं 2 त्रिक 6 2 चौक 8. आता कितीने भाग जातोय? अजून 7 न भाग जातोय. 7 एक्के 7 7 एक्के 7 7 दोन्ही 14. तर वाढलेल्या जागांचं प्रमाण काय असेल रे? 3 4 7 2 3 4 असेल. 2 3 4 असेल. ऑप्शन ए. ऑप्शन ए. बघा लक्षात आलंय का? बघा लक्षात आलंय का? नाही तर मी काय करतो थांबा 1 मिनिट मी जरा सुटसुटीत लिहितो. ठीक आहे. जेणेकरून हे चांगल्या पद्धतीने तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. 1 मिनिट. हा तर शाळेतील गणित भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र यांच्या जागांचं प्रमाण किती आहे? गणित भौतिक आणि जीव बरोबर किती आहे प्रमाण? 5 7 8 आहे. तर याचं प्रमाण 40% वाढलं. कोणाचं? गणिताचं. गणिताचं प्रमाण 40% वाढलं. ठीक आहे. त्यानंतर भौतिकशास्त्राचं प्रमाण 50% वाढलं. ठीक आहे. आणि जीवशास्त्राचं प्रमाण 75% वाढलं. आता तुम्ही ठीक आहे 100ला 100 कट करा. ठीक आहे. बर इथं येऊ द्या 5 गुणिले 140 जाऊ द्या जरा स्टेप जाऊ द्या. ठीक आहे. आता पण तुम्ही जर का प्रॅक्टिसनं चांगले प्रो झालात ना की या स्टेप करण्याची काही गरज नाही. इथं 25 न भाग जातोय का? तर इथं 5 गुणिले लक्षात घ्या 28 आहे आणि इथं ऑलरेडी 5 आहे बरोबर ना. म्हणजे इथला आतला लपलेला 5 आणि हा 5 म्हणजे 5 25 25 आहे. 25 न भाग लावूया. इथं 25 आणि इथं उरेल 28 बरोबर. कारण हे 140 म्हणजे 5 गुणिले 28 आहे. 5 गुणिले 28 25 संग 150 25 संग 150 25 संग 150 25 7 पावणे 200 25 7 पावणे 200. मग हे काय आलं सांगा? इथं आलं 28 हे आलं 7 गुणिले 6 आणि हे आलं 8. याच्यामध्ये अजून काय कॉमन दिसतंय तुम्हाला? 14 कॉमन दिसतंय बरोबर ना. 14 दोन्ही 28 इथलं 6 7 आणि इथलं हे बघा 2 गुणिले 3 हे 7 दोन्ही 14 आहे. या 14ला 14 गेलं 6 उरलं बरोबर. आणि इथलं 4 ठीक आहे नाही 6 नाही इथलं 3 उरलं 3 आणि 4 गुणिले 2 14 गेले किती उरले? 4. ठीक आहे. किती उरले? 4. लक्षात ठेवा. किती आलं? गणित भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र यांचं वाढलेल्या जागांचं प्रमाण काय झालं? 3 4 झालं. 3 4 झालं. लक्षात येतंय का? बघा अशा पद्धतीनं हे काय आहे? एक्झाम्पल आहे. ओके चला बघा समजलंय का? याचा स्क्रीनशॉट एकदा काढून घ्या. बघा पुढं. हा काय म्हटलंय बघा आता इथं एका 60 लिटर मिश्रणात दूध आणि पाण्याचं प्रमाण 2:1 आहे. म्हणजे मिश्रण किती आहे रे? दूध आणि पाणी मिल्क आणि वॉटर प्रमाण किती आहे? 2:1 आहे. आणि टोटल किती आहे? 60 लिटर. याचा अर्थ 2 अधिक 3 3 म्हणजे 60. 1 म्हणजे किती? 20. 2 म्हणजे किती? 40. म्हणजे 20 आणि 40. 1 म्हणजे कोण आहे रे? वॉटर आहे. वॉटर पाणी आहे. आणि 2 म्हणजे कोण आहे? मिल्क आहे. मिल्क म्हणजे वॉटर आणि मिल्क किती आहे? 20 आणि 40 आहे बरोबर. हे प्रमाण एकाच 2 करायचे असल्यास हे
आता मूळचं प्रमाण काय आहे? 2:1 आहे. आणि हे प्रमाण तुम्हाला 1:2 करायचे असल्यास किती पाणी टाकावे, अजून किती पाणी टाकावे? सिंपल गोष्ट आहे बघा. हे बघा, हे मिल्क आहे इकडं, इकडं वॉटर आहे, दूध आहे वर, खाली पाणी आहे. याच्यामध्ये दूध किती आहे? 40 आणि पाणी किती आहे? 20. मग पाणी या पाण्याच्या साईडला ऍड करायचं. किती? W एवढं पाणी ऍड झालं. प्रमाण किती झालं? 1:2 झालं. किती झालं हे प्रमाण? 1:2 झालं. सिंपल. करा तिरकस गुणाकार. 40 दोन्ही 80 बरोबर 20 अधिक W. याला इकडे घ्या. W बरोबर किती आलं? 60 लिटर. W बरोबर किती आलं? 60 लिटर. म्हणजे अजून 60 लिटर पाणी वाढवावं, जेणेकरून हे प्रमाण काय होईल? 1:2 होईल. आता लक्षात घ्या, 1:2 प्रमाण आपण हे मान्य करायचं. तर W बरोबर किती येतंय ते बघायचं. हे आपण मान्य करायचं की मिल्क आणि वॉटरचं प्रमाण नव्यानं किती झालं? 1:2 झालं. तर वॉटर किती ऍड केलं, पाणी किती ऍड केलं? तर पाणी 60 लिटर ऍड केल्यानं ते शक्य आहे. तुम्ही पाहिजे तर क्रॉस चेक करून बघा. इथं 40 भागिले 20 अधिक 60, मग हे किती आलं? 40 भागिले 80 झालं की नाही प्रमाण? हे 1:2 म्हणजे 2:1 प्रमाण जे मूळचं होतं ते बदलून आता किती झालं? 1:2 झालं. लक्षात येतंय का बघा? ठीक आहे, लक्षात येतंय का बघा? ओके. आता तुम्हाला अजून एक मेथड मी समजावतो. आता 2:1 पाणी आहे, 2:1 दूध आणि पाणी आहे. दूध आणि काय आहे? पाणी आहे. सिंपल, तोंडी तुम्हाला सुटेल. आता मी फक्त पाणी ऍड करणार आहे. लक्षात घ्या, हे प्रमाण 1:2 झालं, हे प्रमाण 1:2 झालं नव्यानं. पण मी फक्त पाणी ऍड करणार होतो. दुधाचं प्रमाण का बदलायला पाहिजे होतं? नाही बदलायला पाहिजे होतं. म्हणजे याचा अर्थ काय रे? इथं 2 करा आणि 2च्या ऐवजी 4 करा. म्हणजे दुधाचं प्रमाण सेम राहिलं. पूर्वी पाणी 1 होतं, आता पाणी 4 झालं. म्हणजे पाण्यात कितीची वाढ झाली? 3ची वाढ झाली. कितीची वाढ झाली? 3ची वाढ झाली. लक्षात घ्या, 2 अधिक 1 3. हे 3 म्हणजे 60 आहे. म्हणजे हे 3 म्हणजे पण 60च असणार ना. म्हणून किती लिटर पाणी ऍड झालं? 60 लिटर पाणी ऍड झालं. लक्षात आलं का? 60 लिटर पाणी ऍड झालं. चला पुढे बघूया. बघा, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या तुम्ही. हे बघा, 2 अधिक 1 3. 3 म्हणजे पण 60च आहे ना, कारण 60 आहे. हे 2 अधिक 3 म्हणजे 60 आहे. मग इथं 1 वरून 2 वर पाणी, 1 वरून 4 वर पाणी गेलं म्हणजे 3ची वाढ झाली. 3ची वाढ म्हणजे 60ची वाढ, म्हणजे 60 वाढवला असेल. मी हे 2 ला 2 का कॉमन ठेवलं? कारण मी पाणी ऍड केलंय. दुधाच्या क्वांटिटी मध्ये कुठलाही बदल नकोय म्हणून मी याला 2 करून घेतलं. मग याला 2 करताना या 2चं 4 झालं, या 1चं 2 झालं. दुप्पट केलं तर तिकडं पण मला दुप्पट केलं पाहिजे. अशा पद्धतीनं हे तुम्ही सोडवू शकता सिंपल वेने. आलं का लक्षात? बघा, जर लक्षात आलं असेल तर पुढचा बघा. पुढचा बघा. रवी यांच्या पगारांचे प्रमाण 2:3 आहे. जर प्रत्येकाच्या पगारात 4,000 ने वाढ केली, जर प्रत्येकाच्या पगारात कितीने वाढ केली? 4,000 ने वाढ केली, तर नवीन प्रमाण किती होतं? 40:57. 40:57 होतं. सुमितचा पगार किती? तर सुमितचा पगार किती? आता वर रवी आहे, ठीक आहे, आणि खाली कोण आहे? सुमित. ठीक आहे, खाली कोण आहे? सुमित. बघा, यांचं जे गुणोत्तर आहे मूळचं ते काय आहे? 2x आणि 3x आहे. 2:3 आहे, कारण मला काहीतरी ऍड करायचं असेल तर मला त्याचा मल्टिप्लायर घ्यावा लागतो. लक्षात ठेवा, कारण या 2 मध्ये मी 4,000 ऍड केल्यावर तुम्ही असं म्हणाल ना, याला 4,002 असं म्हणाल. म्हणून मी x लावतो, जेणेकरून तुम्ही ऍडिशन करणार नाही. लक्षात आलं का? आता इथं बघा, 2x. आता दोघांच्या पगारामध्ये कितीने वाढ केली? प्रत्येकाच्या पगारामध्ये 4,000 न वाढ केली. म्हणजे इकडं पण मी 4,000 वाढवले, इकडं पण मी 4,000 वाढवले. तर नव्यानं याचा पगार किती झाला रे? 40:57 झाला. किती झाला? 40:57 झाला. तिरकस गुणाकार करा. चला तिरकस गुणाकार करा. किती आलं? 57ची 2 पट 114x अधिक 57 गुणुले 4,000 बरोबर 4 त्रिक 12 120x अधिक
याला जरा इकडे घेतो. हा 120 याचा म्हणाल याचा गुणाकार का नाही केला. थांबा, मला 4000 कॉमन दिसतंय म्हणून मी गुणाकार नाही केला. तिकडे जाऊ द्या, त्याला तिकडे जाऊ द्या. 57 गुणुले 4000 वजा तिकडचा 40 इकडे आला, 40 गुणुले 4000 बरोबर. हा इकडचा तिकडे गेला कोण 114 वजा बाकीला गेला 114x. आता 4000 आणि 4000 याच्यातनं 4000 कॉमन येईल बरोबर. 57 मधून 40 गेले, किती उरले 17. तर 40,000 गुणवले किती आले रे 17 बरोबर. 120 वजा 114 6x. ठीक आहे, मग 6 ठीक आहे 6 भाग लावूया म्हणजे x बरोबर किती आले रे 4000 गुणुले 17 भागिले 6. बरं आपल्याला प्रश्न काय विचारलाय. पहिली गोष्ट प्रश्न काय विचारलाय आपल्याला सुमितचा पगार विचारलाय. मग सुमितचा पगार किती आहे 3x आहे. हे बघा रवीचा पगार, रवीचा जो पगार आहे तो 3x 2x आहे 2x. रवीचा पगार 2x आहे आणि सुमितचा पगार किती आहे. सुमितचा पगार आहे 3x. लक्षात घ्या. मग आपल्याला 3x ची व्हॅल्यू काढायची आहे. मला सुमितचा पगार काढायचा आहे बरोबर. म्हणजे 3x म्हणजे याला मी 3 न गुणणार. 3 गुणुले 4000 गुणुले 17 भागिले 6. ठीक आहे 3 1 3 3 2 6 बे के बे बे दोन्ही 4 आणि 17 दोन्ही किती 34,000. मी केलं नाही. एक मिनिट हा. बरोबर आहे इथं. ओके किती आलं म्हणजे ऑप्शन मध्ये नाहीये सोडा. ऑप्शन मध्ये नाही. तर सुमितचा पगार किती. तर किती आहे सुमितचा पगार 34,000. ठीक आहे 34,000. ओके चलो आले का लक्षात बघा. आले का लक्षात बघा. इथे कुठेतरी करेक्शन आहे. ठीक आहे चल बघूया पुढे. चला बघा नेक्स्ट 0.75 गुणोत्तर कोणाबरोबर x च आणि 5 चं गुणोत्तर 8 बरोबर. मी मगाशीच तुम्हाला म्हटलेलं बघा हे इथं असेल तर x चे मूल्य काढा. आता हा हा पहिला आहे फर्स्ट प्रपोजल आहे. सिक्वेन्स तोच असतो. मग कसं लिहिणार याला 0.75 भागिले x बरोबर 5 भागिले 8. लक्षात ठेवा याला कसं लिहायचं 0.75 भागिले x बरोबर 5 भागिले 8. तुम्ही तिरकस गुणाकार करा. 0.75 गुणुले 8 बरोबर किती 5x. ठीक आहे 75 गुणुले 8 करा 8 पंचे 40 किंवा 75 गुणुले 8 कसं करू शकता. इकडचा मी 2 इकडे टाकला तर 150 गुणुले 4 म्हणू शकता. 15 चौक 60 15 चौक 60 किती आला 6. ठीक आहे पॉइंट नंतर 2 एक डिजिट पॉइंट नंतर एक डिजिट म्हणजे किती आला रे 5x बरोबर. हा इथं 6/5 बरोबर x किती आलं उत्तर 5 1 5 उरला 1 5 2 10 5 2 10 काय आलं x चं उत्तर 1.2. नेहमी लक्षात ठेवायचं फर्स्ट प्रपोर्शनल सेकंड थर्ड आणि फोर्थ लिहिताना फर्स्ट अपॉन सेकंड इज इक्वल टू थर्ड अपॉन फोर्थ लिहायचं. हा सिक्वेन्स कधीही ब्रेक करायचा नाही. हा सिक्वेन्स कधीही ब्रेक करायचा नाही लक्षात घ्या. फर्स्ट अपॉन सेकंड इज इक्वल टू थर्ड अपॉन फोर्थ असं लिहायचं. ठीक आहे जर तुम्हाला बदलायचं असेल तर हा डायगोनली चेंज करा म्हणजे फर्स्ट अपॉन थर्ड इज इक्वल टू फोर्थ असं म्हणू शकता. मी काय म्हणतो हा सिक्वेन्स तुम्ही व्यवस्थित जर का लक्षात ठेवला असंही लक्षात ठेवा.
हे बघा असंही लक्षात ठेवा तुम्ही, फर्स्ट अपॉन थर्ड इज इक्वल टू सेकंड अपॉन थर्ड, सेकंड अपॉन फोर्थ. हे असा जरी सिक्वेन्स लक्षात ठेवला तरी चालेल किंवा असा जरी सिक्वेन्स लक्षात ठेवला तरी चालेल, काहीही प्रॉब्लेम नाही. कुठल्या तरी एका पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा हा सिक्वेन्स. ठीक आहे, त्यामुळे अशा टाइपचे एक्झाम्पल्स तुमची कधीही चुकणार नाहीत. ठीक आहे, तर मला वाटतं की तुमच्या लक्षात आला असेल बऱ्यापैकी गोष्टी. ठीक आहे, याचे अजून काही क्वेश्चन्स असतील तर मी तुम्हाला अजून काही टाईपचे क्वेश्चन जे राहिलेले आहेत मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये कंप्लीट करून देतो. ठीक आहे, सो आज इथंच थांबूया. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा, लाईक करा व्हिडिओला. आज इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.